नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आमच्या असंख्य दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी रंगभूमी, छायाचित्रण, नेपथ्य, प्रकाश योजना, निर्मिती आणि अशा असंख्य सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलेले प्रसिद्ध कलावंत आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व मोहन वाघ आपल्याशी इथे बोलण्याकरता आलेत. मोहन काका, आपलं मनपूर्वक स्वागत तुमच्या या कार्यक्रमात. नमस्कार. या सर्वच क्षेत्रांमधली आमची कलावंत मंडळी आपल्याला आदराने मोहन काका म्हणतात. मीही आपल्याला मोहन काकाच म्हणतो आणि नेहमीच म्हणतो. मला तुम्ही एक सांगा, सगळ्यात पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये मोहन वाघ या नावाची ओळख झाली ती एक अतिशय निष्णात अशी छायाचित्रकार म्हणून झाली. बरोबर. स्टील फोटोग्राफीचा कॅमेरा आणि त्याचा पहिला स्पर्श तुमच्या आयुष्यात कधी झाला हे तुम्ही सांगू शकाल? मी इथे स्कूल ऑफ आर्टमध्ये आलो माझ्या शिक्षणासाठी आणि त्या काळात माझी परिस्थिती अशी होती, राहायला घर होतं, 2 वेळ जेवणाची सोय होती, परंतु खिशात पैसा नव्हता. त्यामुळे शिकता शिकता नोकरी करणं मला भाग होतं. आणि सुदैवाने त्या काळात मला एक अशी ऑफर आली की हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये फोटोग्राफरचा लिव्ह वेकन्सीचा जॉब आहे. तिकडचा फोटोग्राफर सुट्टीवर गेला आहे. तर मी जाऊन तिथे प्रयत्न केला आणि मला ती नोकरी मिळाली. ते फोटोग्राफर होते तिथे. ते म्हणाले, मी तुला 1-2 दिवसात समजावून सांगेन काय करावं लागतं तिथे. आणि माझी परिस्थिती अशी होती की आई माझी गावी होती आणि मला इथे सेटल होणं, नोकरी करणं, आईला इथे आणणं सगळेच माझी स्वप्न पुढची. त्यामुळे मी ती मिळालेली नोकरी पत्करली तिकडे. परंतु अशा प्रकारची फोटोग्राफी होती तिथे की स्नेक पिट म्हणजे सापांच्या विहिरीत उतरून मला सापांचे फोटो काढायला. चित्रपटामधली फोटोग्राफी तुम्ही त्याच काळात करायला लागलात का? नाही, त्याच्यानंतर मी एक्सप्रेस जॉईन केलं. ही जी 2-3 महिन्याची लिव्ह वेकन्सी होती. त्यांना माझं काम आवडलं होतं. ॲक्च्युली हाफकिनचे डायरेक्टर सगळे मला म्हणाले की तुम्ही इथे नोकरी कंटिन्यू करा. ते फोटोग्राफर आल्यानंतर त्यांना आम्ही त्यांची वेगळी अरेंजमेंट करू. मी म्हटलं असं नाही, मला ज्यांनी मला विश्वासाने हे सगळं दिलं आहे तर मला ते आवडणार नाही. माझं काम तुम्हाला आवडलं असेल तर मला तुम्ही सर्टिफिकेट्स द्या. तर मला डेफिनेटली वूड लव टू हेल्प यू. आणि त्याने मला कामाचे सगळे चांगले सर्टिफिकेट्स दिले. म्हटलं तुमचं काही काम तर मी येऊन अदनामधनं करीन. आणि त्याच तुम्हाला एक्सप्रेसमध्ये नोकरी आहे समजलं. एक्सप्रेस ग्रुप म्हणजे लोकसत्ता, स्क्रीन, इंडियन एक्सप्रेस, इथे मला समजलं नोकरी आहे. म्हणून मी तिथे गेलो. तिथे पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मला BSV राव म्हणून साऊथ इंडियन चीफ रिपोर्टर होते. सगळे स्पेसिमेन्स वगैरे दाखवलं. मला म्हणाले की मिस्टर वाघ, आय डोंट बिलीव्ह इन सर्टिफिकेट्स. तर मी खूप नर्वस झालो की प्रत्येक मिनिटाला आपण मुंबईत कसं उभं राहायचं. तर मला डोंट गेट नर्वस, मी तुला नोकरी नाही असं म्हटलेलं नाही आहे. आज माझे 4-5 फोटोग्राफर्स सुट्टीवर गेलेले आहेत. एक फंक्शन आहे ते तेवढं तो कर. आणि तुझी फोटोग्राफी मला आवडली तर यू आर देअर फ्रॉम टुमॉरो, अदरवाईज यू आर नॉट देअर. आणि ती पहिलीच असाइनमेंट त्यांना मला समजत होतं की मला तिथलं काही फारसं समजत नाही, पण त्यांची गरज भागली होती. त्यामुळे ते म्हणाले ठीक आहे, यू कॅन डू दिस, यू कॅन कम फ्रॉम टुमॉरो. तिथे तुमची पत्रकारिताही सुरू झाली छायाचित्रकारांबरोबर. मग चित्रपटांची संबंध कुठे आला? नाही, स्क्रीनच्या कामामुळे माझे कॉन्टॅक्ट्स खूप चांगले वाढले. आणि इट्स गॉड्स ग्रेस की बाबा माझं काम खूप लोकांना आवडायला लागलं. त्या पिरियडमध्ये फिल्मफेअर अँड स्क्रीन आणि सिने ॲडव्हान्स हे 3च पेपर्स होते फिल्म लाईन्सचे. आणि स्क्रीनचं बरंचसं काम मी करत होतो त्या काळात. त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींची माझी ओळख झाली. त्यामुळं मग फिल्मची मला खूप कामं मिळाली. इवन फिल्मफेअरचं मी एक महत्त्वाचं त्यांचं अवॉर्ड फंक्शन आता इथे तिथे होतं, पण त्या काळात ते बिर्ला मातोश्रीला व्हायचं. आणि तिथे LP राव म्हणजे एडिटर होते. त्याने 1 वर्षात संपूर्ण टोटल विनर्सचे फोटोग्राफ काढण्याची असाइनमेंट मला दिली होती. त्याचवेळी मी ते शांताराम बापूंचं व्ही शांतारामचं काढलेलं फोटोग्राफ जो आहे आज तेव्हा काढला होता तो. आणि तो त्यांना इतका आवडला, हनुवटीवर. हो. आणि ती आठवण ठेवून त्याने नंतर मला चानीच्या वेळी सांगितलं की तू फोटोग्राफी करायचीस. आणि त्याचप्रमाणे हे पाकिजाची मी केली होती काय फोटोग्राफी. पण काका, मला एक सांगा की या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये आणि पत्रकारितेमध्ये दोन्ही, कारण शेवटी पत्रकारिताच म्हणावी लागते याला सुद्धा, कारण एक फार महत्त्वाचा अंग त्याला माहिती असावा लागतो छायाचित्रकाराला. या दोन्हीत काम करताना तुमचा पोर्ट्रेटकडे कल जास्त वाढत होता.
त्याचं कारण काय होतं नेमकं? आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की हे पोर्ट्रेटच हा असा प्रकार आहे फोटोग्राफीमधला की तुम्ही माणसांच्या खूप जवळ जाऊ शकता. एखाद्या माणसाला तुम्ही काढलेला फोटो आवडला की इमिजिएटली ती व्यक्ती तुमच्या प्रेमात पडते. मग ती कितीही मोठी असू दे की मग ते डॉक्टरसारखं आहे थोडक्यात, की नेहमी मग हाच माणूस आपला फोटो काढायला पाहिजे. त्या काळातल्या प्रसिद्ध अभिनेत्री तुम्हाला तुमच्या कामाला आणि तुमच्या या उत्तम काम करण्याच्या पद्धतीला आजही विसरू शकत नाहीत असं आम्ही ऐकून आहोत. हो, खरं आहे, अगदी खरं आहे. उदाहरणार्थ सायरा बानू. हो, सायरा बानूच तुम्हाला म्हणतो की ती जेव्हा मुंबईत आली तेव्हा लंडनला होती ती आल्याबरोबर असाइनमेंट मला मिळाली. म्हणजे ऑफिशियल म्हणजे स्क्रीनची सोडा, प्लस तिचे जे डायरेक्टर होते पहिली तिची फिल्म, तिचा पिअरो माझ्याकडे आला आणि किंवा हिचा अल्बम बनवायचा आहे फोटोग्राफ्स काढून. तर तिचे अल्बम्स मी बनवून दिले. जंगलीचे फोटोग्राफ्ससाठी लागले आणि फोटोग्राफ्स म्हणजे ते कलिंगडाचं जे पिक्चर सगळं पोस्टरवर गाजलं होतं ते मी काढलेलं होतं. त्याचं कौतुक तुम्हाला सांगायचं हिचं की मला आज एक आपण चांगल्या पिढीबरोबर जगलो याचा आनंद वाटतो. माणुसकी जी म्हणून जी असते ती त्या पिढीत होती आणि ती आजपर्यंत टिकलेली आहे. तर सायरा बानूचं मी किती बरीच वर्ष म्हणजे 25-30 वर्ष झाली तो फोटोग्राफ काढून. त्याच्यानंतर मला ती कुठेतरी एका फंक्शनमध्ये लीला हॉटेलमध्ये भेटली. मी सहज कॅज्युअली विचारलं, बरं इतकं बऱ्याच वर्षाने भेटल्यानंतर, डू यू नो मी? तिने उत्तर काय दिलं असेल, हाऊ वन कॅन फॉरगेट दॅट वॉटरमेलन पिक्चर. तुम्ही एका कलाकाराला दिलेली दाद आहे. हां, हे पहा ना किती चांगले आहे. पण अशा त्या काळातले तुम्ही अनेक फोटो काढले असतील. त्या चित्रपटसृष्टीतल्या मोहमयी दुनियेमध्ये तुमच्या लक्षात राहिलेले एक कलाकार म्हणून आणि तुमच्या कॅमेऱ्याला एक आव्हान म्हणून लक्षात राहिलेले काही चेहरे किंवा असा एखादा प्रसंग सांगता येईल? नाही, त्यावेळेची वागणूक मी तुम्हाला सांगू शकतो. चेहरे बरेच होते. तर प्यासाच्या सेटवर मी गेलो होतो, कागज के फूलच्या सेटवर गेलो होतो. म्हणजे माला सिन्हा किंवा वहिया रहमान वगैरे त्यावेळी ज्या पद्धतीने प्रोड्युसर्स आमच्याकडे वागायचे, आज ते नाही असं मी ऐकतो. आय डोंट नो की मी सेटवर गेल्यानंतर गुरुदत्त म्हणा किंवा शांताराम बापू म्हणा, राज कपूर म्हणा, बरसाच्या वेळीसुद्धा ही 10-10, 15-15 मिनटं आपले शूटिंग थांबवायची आणि आमच्यासाठी अरेंज करायचे फोटोग्राफ्स की तुम्हाला कसं पाहिजे ते तुम्ही. म्हणजे गुरुदत्तला तर एवढी आवड होती, तुम्ही कॅमेऱ्यामधनं कसं कंपोज करतो पिक्चर हे माझ्या कॅमेऱ्यात नेऊन ते पाहायचे. तुमच्या या छायाचित्रकाराच्या भूमिकेतला अनुभव, त्याच्यानंतर रंगभूमी आणि त्याच्यानंतर नेपथ्य आणि इतर अनुभवांविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी या तुमच्या पुढच्या अनुभवांशी आपण त्या अनुभवांकडे जायच्या आधी आपण घेणार आहोत. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याकडे आलेत एक अस्सल कलावंत, विविध क्षेत्रात काम करणारे, रंगभूमी असेल किंवा छायाचित्रण असेल, नेपथ्य असेल किंवा प्रकाशयोजना असेल, एक अतिशय उत्तम सृजनशील कलावंत मोहन काका वाघ. मोहन काका, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण तुमच्या छायाचित्रणाच्या अनुभवाविषयी बोलत होतो. मला तुम्ही एक सांगा की 3 गोष्टी जर तुमच्या समोर ठेवल्या छायाचित्रकार म्हणून, एक प्रायोरिटीज म्हणून, प्रकाश, तुमचा स्वतःचा कॅमेरा आणि तुमचं ऑब्जेक्ट, तर ह्याला तुम्ही कुठल्या क्रमाने महत्त्व देता आणि का देता? ह्या सगळ्यापेक्षा मी जास्ती महत्त्व देतो ब्रेन दॅट वर्क्स बिहाइंड दिस. बरेच लोक मला विचारतात, तुमच्याकडे कॅमेरा कसला आहे? म्हटलं, कॅमेरा बहुतेकांच्याकडे आजकाल चांगले कॅमेरे असतात. कॅमेरा इज नॉट इम्पॉर्टंट, ब्रेन बिहाइंड दॅट कॅमेरा दॅट इज इम्पॉर्टंट. त्यामुळे दिस इज ए कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. अमुकच असं नाही, त्या क्षणी जे सुचेल हे सुचणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काका, मला एक सांगा की तुमच्या या सगळ्या छायाचित्रणाच्या कलेमध्ये नेमकं नाटक कधी डोकावलं? खरं सांगू का, त्या काळात सिनेमा मला जबरदस्तीने बघावं लागत असत. स्क्रीनच्या कामाला दर शुक्रवारी जायचं, प्रीमियर अटेंड करायचं आणि मी नाटकं पाहत देखील नव्हतो. पण माझा साडू कोल्हटकर म्हणून जो आहे तो पणशीकरांचा मित्र होता. त्यांच्या दोघांच्या डोक्यात हे नाटक कंपनीचं वेळ होतं आणि माझ्या ओळखी या स्क्रीनमुळे सगळ्या मराठी फिल्मस्टारशी होत्या. त्यामुळे कोल्हटकरच्या डोक्यात आलं की माझ्या ओळखीचा त्यांना फायदा होईल, त्यामुळे काही मराठी नट्या स्टेजवरून कामं करतील, अशा पद्धतीने त्याने माझ्यावर ते डोक्यात घातलं की. आणि मी अगदी कॅज्युअली केवळ मित्रांना मदत करायच्या ह्या हेतूने ते त्या काळात केलं. त्यामुळे त्या काळात ती नलिनी सोनकर, उमा वगैरे सगळ्यांनी आमच्या फिल्म नाटकात येऊन कामं केली त्यावेळी. पण त्यावेळेला तुम्ही निर्मिती करत नव्हतात? नाही, नाट्यसंपदामध्ये मी भागीदार होतो. पणशीकरांची जी कंपनी होती त्याच्यात मी एक भागीदार होतो. आणि स्वतःची एक नाट्यसंस्था स्थापन करावं असं तुमच्या मनात कधी आलं? नेमकं कारण काय घडलं त्यावेळेला? सम मिसअंडरस्टँडिंग्स की मग म्हटलं मला ते करायचं नव्हतंच खरं ऑनेस्टली. पण आता एवढे पैसे अडकले होते, हात अडकला होता त्याच्यात,
दगडाखाली. तर मी म्हटलं इथनं बाहेर पडायचं तर पळ काढणं माझा स्वभाव नाही, कदाचित वाघ नाव असल्यामुळे असं. तर मी ठरवलं की बाबा फोटोग्राफीमध्ये आपण एक नाव मिळवलं आहे, ते तिथे आता पाठी तर जाणं शक्य नाही आणि किंवा नाव स्पॉईल होण्याचंही कारण नाही. पण इथे जे आपण जे अर्धवट केलं, इथे जर मी आज नाव नाही मिळवलं तर माझं असं होईल, म्हणून मग ते फुल फ्लेश मी करायचं ठरवलं. तुम्ही पंतांबरोबर, प्रभाकर पंत पणशीकरांबरोबर जी नाटकं भागीदार म्हणून केली, त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं बॅनर चंद्रलेखा स्थापन केलं. हो, बरोबर. त्यावेळेचं तुमच्या पहिल्या नाटकाच्या वेळेचा अनुभव सांगाल? काय नाही, पहिलं नाटक आम्ही गारंबीचं बापू केलं, जे तयारच होतं, नाटक संपलं बंद केलं होतं ते नाटक, ते मी पुढे कंटिन्यू केलं. त्यानंतर वसंतरावांनी मला नाटक दिले, पहिलं फ्रेश नाटक, घरात फुलला पारिजात, वसंत कानेटकर. चंद्रलेखा हे त्यांच्या मुलीचं नाव. म्हणजे त्यांनी अतिशय प्रेमाने सांगितलं, म्हणून तू जर कंपनी सुरुवात करत असशील तर हे नाव तुला वापरायला हरकत नाही, हे लक्की नाव आहे मला. म्हणून त्यांच्या घरीच मुहूर्त केला आणि 1967 साली चंद्रलेखा कंपनी सुरू केली. मला वाटतं काका 67 पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे वसंतरावांचं निधन होईपर्यंत तुमचा स्वतःचा त्यांच्याशी एक अतिशय जिव्हाळ्याचा संबंध राहिला. म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक अतिशय सामर्थ्यवान, समर्थ, प्रतिभाशाली असे नाटककार. बरोबर, अगदी खरं. तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या नाटकांबद्दल तुमचं स्वतःचं वैयक्तिक अशी काय भावना सुरुवातीला असायची? मी खरं सांगू का, तो रक्ताचा हाडामासाचा लेखक, नाटककार, जसं शेक्सपियर तसं आहे की त्यांच्या डोक्यात कुठलीही गोष्ट नाटकाच्या फॉर्ममध्ये जायची. आणि हे नाटक बेतताना की मला सुरुवातीला जेव्हा त्यांनी नाटक लिहिलं होतं ते म्हणामुळं, हे तू नाटक करू नकोस, कारण कंपनी नवीन आहे तुझी, मी तुला असं नाटक देईन की ज्याचा तुझा खर्च, रिस्क सगळं, म्हणजे एक बॉक्स सीन, 4-5 माणसं, हे सबंध टोटल कॅल्क्युलेटेड अगदी असं करून त्यांनी, आता त्यांची मॅक्झिमम नाटकं मी केली. जर त्यांनी 40-42 नाटकं लिहिली असतील तर 17 ते 18 नाटकं मी केलेली आहेत. आणि व्हरायटी. सुरुवातीला सगळ्यात चांगलं नाटक त्यांचं तुम्हाला ते म्हटले त्या अर्थाने खरं हात देणारं किंवा जास्ती हे करणारं असं? मी खरं सांगू का, 17 नाटकं केली असतील तर एखादं दुसरं नाटक म्हणजे फायनान्शियली पण असं बाकी नाटकांना नुकसान दिलं नाही, पण कमीत कमी 50% नाटकांनी मला फायदाच दिला. प्रेमाच्या गावागावे, रंग उमलत्या मनाचे, सोनचाफा, नंतर गगनभेदी. तर गगनभेदीचा पहिला प्रोग्राम मी लंडनला केला. म्हणजे आता लोक वाटेल त्या गप्पा मारतात, आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि ते सगळे रेकॉर्ड्स आम्ही करून म्हातारे झालो होता. म्हणजे ऑल द बेस्टच्या नाटकाचे आज 9 वर्षात 3000 प्रयोग होऊन गेलेत. ह्या स्पीडने मला वाटत नाही जगात कोणी कुठलं नाटक केलं. काका, तुमच्या विक्रमांबद्दल आणि तुमच्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल किंवा त्या प्रयोग करत राहण्याच्या वृत्तीबद्दल आपण बोलणार आहोत, पण पुन्हा एकदा आपल्या याच्या पुढच्या भागामध्ये, याच मुलाखतीमध्ये लगेचच. पण त्याच्या आधी काही क्षणांकरता आपण घेऊयात. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेत मोहन काका वाघ. मोहन काका, आपण तुमच्या नाटकांच्या सिलेक्शनबद्दल किंवा वसंतरावांच्या तुमच्या जिव्हाळ्याबद्दल बोलत होतो. त्या काळात रंगभूमीला एक प्रकारची मरगळ आलेली होती. मधल्या काळामध्ये चित्रपटांचं सुवर्णयुग घेऊन गेलेलं होतं, म्हणजे राजा परांजपे, राजा ठाकूर अशा पद्धतीचं सुवर्णयुग घेऊन गेलेलं होतं. अशा काळामध्ये मराठी प्रेक्षक रंगभूमीकडे टिकून राहावा म्हणून एक्झॅक्टली तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ज्या प्रकारची नाटकं केली त्यांची भूमिका काय होती? नाही, मला जे चांगलं वाटतं ना ते मी करत गेलो. की एक तुला निश्चितपणे सांगतो, मुंबई असं ठिकाण आहे की मग ते नाटक असू दे, सिनेमा असू दे, फोटोग्राफी असू दे, कुठली कला असू दे, संगीत, चांगलं जर तुम्ही मनापासून खरं सिन्सिअरली चांगलं दिलं तर त्याची करेक्ट प्राईस तुम्हाला इथे मिळालीच पाहिजे. हा एक माझा आत्मविश्वास आहे आणि त्याने मला ते मी अनुभवलं आहे की कुठली गोष्ट मी आयुष्यात वशिल्याने केलेली नाही. पण काका, तुमच्या बाबतीत आणखीन एक गंमत अशी आहे की तुम्ही फक्त नाटकाचे निर्माते नव्हतात, तुम्ही एक जातीवंत फोटोग्राफर होतात. तुम्ही त्या नाटकाचं प्रकाश योजनाही केलेली असायची. तुम्ही त्या नाटकाचं एक व्हिज्युअल चित्र तुमच्या डोळ्यापुढे उभं असायचं. मग असं असताना नाटक तुम्ही स्वतः दिग्दर्शितच का नाही केलं? नाही, दिग्दर्शन करणं तसं माझ्या मते फारसं कठीण नाही आहे, कारण बेसिकली आम्ही व्हिज्युअलायझर. बऱ्याचशा कल्पना माझ्या असतात, सुचतात मला, पण मला वेळ देणं कठीण होतं. इतके सगळे व्याप सांभाळून परत आणखीन डिरेक्शनची जबाबदारी घेणं. पण आता एक माझं नाटक मी लिहिलेलं मीच डिरेक्ट केलं होतं, रात्र उद्याचं म्हणून. आता दुसरं मी एक संग्राम अखेरचा म्हणून नाटक लिहिलेलं ऑलरेडी, ते मी डायरेक्ट करणार आहे ते. आता एक संगीत नाटक जे आहे माझं येतं नवीन, प्रल्हाद मयेकरांनी लिहिले, शतजन्म शोधिता नाव, हृदयनाथ म्युझिक करतोय. पण दिलखुलास बोलतोय म्हणून एक काही प्रेमाचे आरोप तुमच्यावर होत असतात, तेही मला तुमच्यावर सांगणं आवश्यक आहे.
एक गोष्ट अशी बोलली जाते बाहेर, मला माहीत नाही, की मोहन काकांबरोबर काम करताना एक प्रकारचा वेगळा प्रेमातला दबाव, कारण हे सेटबद्दलही सांगू शकतात, हे लाईटही स्वतः करतात, बरं चंद्रलेखा असल्यामुळे त्यांना निर्मितीची सगळी मूल्य त्यांच्या हातामध्ये असतात. अशा वेळेला तुम्हाला असं वाटत नाही का, की दिग्दर्शकावर, एक नवीन दिग्दर्शकावर एक प्रकारचा दबाव तयार होत असतो? असं व्हायचं काही कारण आहे की मी इंटरफेअर नाही करत कधीच. कोणालाही कसली कामं दिल्यानंतर मग मी फक्त हे असं करून पहा कसं वाटेल इतकंच, पण हट्ट नाही केलेले कधी. त्यामुळे माझी कुठल्या दिग्दर्शकाची भांडणं नाही. पण काही वेळेला तुमचे कलावंत मंडळी जी आता नवीन नाटकांमध्ये येणारी नवीन मुलं आहेत, ती तुमच्यापाशी मानधन वाढवून देण्याकरता हट्ट करत असतात, असं आमच्या कानावर आलंय. त्याचं काय? नाही, तिथे काय चुकीचं आहे तुला मी सांगतो. ऑल दी बेस्टच उदाहरण घे की ज्यांना कोणी ओळखत सुद्धा नव्हतं. म्हणजे डायरेक्टरला सुद्धा ती मुलं नको होती. लक्षात आलं की नाही? आणि मी म्हटलं अरे मुलांनी मेहनत केली, मी एकांकिका पाहिले, आय विल टेक द रिस्क, मी करतो आहे सगळं. आणि त्या मुलांना घेऊन जेव्हा आम्ही नाटक करतो, रिस्क घेतो, नाटक करतो, गंमत काय होते, ही जेव्हा माणसं सोडून जातात किंवा आम्ही डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊन बाहेर काढतो कंपनीतनं, तेव्हा कुठल्या तोंडाने सांगणार की आमच्या वेडेपणाच्या वागणुकीमुळे आम्हाला बाहेर काढलं आहे. मग हे सांगायचं आम्हाला पैसे कधीच आम्ही कोणीही सांगेल धंद्यातला माणूस मला की एकही पैसा कोणाचा चंद्रलेखाने आजपर्यंत बुडवलेला नाही किंवा आज प्रयोगाला बुकिंग नाही म्हणून उद्या घे असंही म्हटले नाही. ठरलेले पैसे सगळ्यांना चोख दिलेत. मग जेव्हा एखाद्या प्रोड्युसरला एखाद्या नाटकात पैसे मिळतात तेव्हा तुम्हाला पैसे जास्ती का हवे असतात, त्याचं माझं आता ऑल दी बेस्ट पहिले 40 प्रयोग नुकसानीत केले. लक्षात आलं की नाही? तेव्हा असं एकही कलावंताने म्हटलं नाही की आम्हाला एका प्रयोगाची नाईट नका देऊ. किंवा जेव्हा माझा सुरुवातीचा काळ होता, म्हणजे की मला घरातले दागिने गहाण ठेवणं, कॅमेरा गहाण ठेवणं, इथपर्यंत गोष्टी कराव्या लागल्यात. अशावेळी एकाही कलावंताने म्हटलं नाही, समजत नाही असं नाही व कुठल्या परिस्थितीत माणसं नाटकं करतात, तर आम्हाला एक प्रयोगाची नाईट देऊ नका. एक प्रयोग म्हणतोय मी, 100 केले असं जेव्हा कोणी म्हणत नाहीत तेव्हा त्यांना मागण्याचा काहीही अधिकार उरत नाही असं माझं स्वच्छ म्हणणं आहे. कारण पाठचं पाहून जर आपण आज शहाणं झालं नाही, कारण मागचं एकंदर हिस्ट्री अशी नाट्य व्यवसायाची, मॅनेजर श्रीमंत, मॅनेजर गाड्या उडवतात, मॅनेजरांची घरं भरली आणि कंपनीच्या मालकाचा दिवाळा निघाला. हा गाढवपणा मी करू देणार नाही. काका, मला आणखी एक तुम्हाला विचारायचं की तुम्हाला कायम भव्य दिव्यतेचे काय आकर्षण राहिलेलं आहे? म्हणजे तुमच्या नाटकाचे प्रयोग असतील तर स्वामीसारख्या नाटकाचा शनिवार वाड्यावर प्रयोग, किंवा तुमच्या एखाद्या नाटकाचं लंडनमध्येच उद्घाटन, त्याला साक्षात दीदी हजर, एखाद्या प्रयोगाला स्वतः बाळासाहेब ठाकरे हजर, म्हणजे त्याचे एक भव्य दिव्य, तुम्हाला त्या प्रसिद्धीचा अंग असल्यामुळे त्याचा सोस आहे तुम्हाला, का तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आवश्यक वाटतं? नाही, ह्या लास्ट मिनिटला सुचलेल्या गोष्टी. मग एक पब्लिसिटी स्टंट होण्यातलं कुठलंही काय केलेलं नाही. लक्षात आलं की नाही? की स्वामी प्रयोग जेव्हा केला तेव्हा मला रणजित देसाई मला म्हणाले होते की मोहन, ते खूप घाबरलेले होते. मी एक नाटक केलं, ते तानसेन आणि माझे जे काय नाव होतं ते गेलं आहे. आता स्वामी कादंबरीत मी जे नाव मिळवलं आहे ते जाता कामा नये. तरी मी जबरदस्तीने त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि पहिल्या दिवशी जाहीर केलं, स्वप्न होतं तसं, की याचा 100वा प्रयोग शनिवारवाड्यात होईल. मग त्याच्यासाठी प्रयत्न केले. पण त्या गोष्टीमुळे त्या माणसाचा आत्मविश्वास किती वाढला बघा ना. बरोबर. की स्वामी कादंबरीच्या वर ह्या माणसाने काहीतरी करून दाखवलं. काका, तुमच्या रणांगणचं असाच प्रयत्न तुमचा पानिपतवरनं जे केलं, तो असा अफाट आणि कोणालाही खरा न वाटणारा असा काहीतरी कल्पनेच्या पलीकडचा होता की जे रंगमंचावर कधी येणार नाही. मुळात ते रंगमंचावर याचं नाटकच नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. बरोबर आहे. ते तुम्हाला का करावं असं वाटलं? काय माहिती आहे का, एक पानिपत म्हणजे पराभव, पानिपत म्हणजे फर्जिती, हे जे एक चित्र होतं ते मला पुसून टाकायचं होतं. मी एक साधा प्रश्न विचारला की बरं, आपली आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होती क्रिकेटची, आज परवा काय झालं, सगळं धुवून काढलं. की आपण जे सतत आपल्याच लोकांच्यावर टीका करत असतो, तर सचिन तेंडुलकरने समजा ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट 300 धावा केल्या आणि आपण हरलो, तर त्यांनी केलेल्या 300 धावाचं कौतुक करा ना. बरोबर. मग इथे जर हा सदाशिवराव भाऊ लढले असतील तर त्याचं कौतुक व्हायला नको? तेही नाही होत कुठे, नुसते पळाले. हे मला पुसून काढायचं होतं आणि ते केलं, सक्सेसफुल झाल्याचा मला आज अभिमान आहे. काका, तुम्ही छायाचित्रकारापासून ते नाट्य निर्मितीपर्यंत अनेक क्षेत्रात मनमोकळेपणाने विहार केलात, क्रियाशील क्षेत्रामध्ये विहार केलात. पण एक आपली 21व्या शतकातली जी सर्वश्रेष्ठ कला मानली जाते की जिच्यामध्ये सगळ्या तंत्रांचं आणि सगळ्या कलांचं मिश्रण झालंय असं मानले जाते, ती चित्रपट कला. त्या चित्रपट कलेमुळे तुम्ही स्टील फोटोग्राफी केलीत, पण नाटकं एवढी केल्यानंतर तुम्हाला कधी स्वतः चित्रपट काढावा असं नाही वाटला? काय आहे, माझा स्वभाव असा आहे की दुसऱ्यांच्या पैशावर मला काही करायला आवडत नाही. आणि चित्रपट काढायचंच असेल तर गांधी फिल्मसारखं एक माझ्या डोळ्यासमोर चित्र आहे आणि ते करायचं असेल तर तितका पैसा माझ्याकडेच नाही, तेव्हा दुसऱ्यांच्या पैशावर चैन मी नाही करणार.
ज्या दिवशी सिरियल म्हणा किंवा हे करावंसं वाटेल आणि इतका पैसा येईल तर मी एखादाच करेन, चित्रपटसुद्धा एखादा करेन किंवा सिरियल एखादीच करेन, किंवा आय कॅन डू दिस, हे इतकं चांगलं करता येतं माणसाला हे दाखवण्यापुरतं करेन. परत त्याच्यात पैसे मिळाले तरी मी करणार नाही, नाही मिळाले तरी करणार नाही. तुम्हाला जर विचारलं की तुमच्या आयुष्यातल्या एक समाधान देणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात, तुम्ही काय सांगाल थोडक्यात? फोटोग्राफी इज माय ऑक्सिजन. ज्याने मला आयुष्यात इतकं नाव दिलं, ज्या कलेमुळे इतकी माणसं जगभरातली माझ्याजवळ आली, फोटोग्राफीमुळे मला जे काही मिळालं या सगळं. इव्हन तुम्हाला आज नाटकं माझी देखणी वाटतात त्याला बेस्ट फोटोग्राफीचं. गेले 3-4 दशकं तुम्ही सगळे कलावंत, दिग्गज कलावंतही बघितलेत, आजकालची नवीन मुलंही बघितलेली आहेत. तुम्हाला काय फरक वाटतो आजकालच्या मुलांबद्दलची तुमची कॉमेंट जर विचारली कलाकारांबद्दलची, तर तुम्ही काय सांगाल? अलीकडच्या 75% कलाकारांच्या बद्दल माझं असं मत आहे, त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं. म्हणजे आत्मविश्वास गमावलेली माणसं आहेत. त्यांना खात्री नाही उद्या आपण आपल्या कलेच्या ताकदीवर पैसे मिळू किंवा नाही. जेव्हा मिळतं तेवढं पदरात घालून घ्या, मिळतं तेवढं पदरात पडून घ्या. यांची नावं नाही टिकणार. काय थोडा वेळ पैसे मिळवतील, पण नावं टिकण्या पलीकडच्या या गोष्टी. नावं टिकवायची असतील तर कुठेतरी तुम्ही सिन्सिअरिटी तुमच्यामध्ये पाहिजे. एक्सप्रेसमध्ये नोकरी करताना जास्ती पगार मिळतो म्हणून मी टाइम्स ऑफ इंडियाकडे गेलो नाही. आपण ज्या शिडीवरनं चढलो ती शिडी पायाने ढकलून द्यायची नाही माणसांनी, ती सांभाळून बाकीच्या गोष्टी आयुष्यात करायच्या असं मला वाटतं. काका, तुमचं नवीन म्युझिकल नाटक येणार आहे, त्याची आम्हाला उत्सुकता आहे. हृदयनाथ मंगेशकर त्याचं संगीत देत आहेत आणि तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने नाटक बांधताय, स्वतः दिग्दर्शित करताय. या तुमच्या नाटकाकरता आणि तुमच्या पुढच्या निर्मितीकरता, भावी आयुष्याकरता तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आज इथे आलात आणि खरोखर मनमोकळेपणाने दिलखुलास गप्पा मारल्या, तुमची मतं व्यक्त केली, तरुण पिढीबद्दलची, कलेविषयीची, तुमच्या आयुष्याच्या काही धारणांविषयीची. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण असेच भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये अशा काही क्रियाशील व्यक्तिमत्वांबरोबर गप्पा मारण्यासाठी, दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी. पण त्याआधी इथेच थांबूयात. नमस्कार.